पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम निर्विती देवी कुबेरे तैशीचे. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे. ज्याच्या ज्ञाने भाष्य जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम. तू मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावी म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयो अधिष्ठानम बुद्धिबुद्ध्यम बुद्धिर्दृग्यतु निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक् परम महः. तदेवाहम नमत्तोन्य दितिमे निश्चितामती. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो ने आता. विचारसागर तरंग 5वा परिच्छेद 23 क्रमांकाचा अन्नमय कोशास आत्मा म्हणणाराचे मत. विचारसागर तरंग 5वा परिच्छेद 23 क्रमांकाचा अन्नमय कोशास आत्मा म्हणणाराचे मत. 5व्या तरंगातील 22 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत आपला विचार झालेला आहे आणि पुढील विचार आपण आतापासून पुढे या पाठामध्ये करणार आहोत. यामध्ये आपण सकाळी स्थूल सृष्टी उत्पत्तीचा प्रकार पाहत असताना भूताच्या अपंचकृत पंचमहाभूताचं पंचीकरणाच्या 2 पद्धती बघितल्या. एक 16 आण्याचा प्रकार आणि दुसरा 25 भागाचा प्रकार. आणि मग पंचकृत पंचमहाभूतापासून हे स्थूल ब्रह्मांड त्याच्यामध्ये 14 लोकाचा प्रकार बघितला. वरची 7 लोक खालची 7 लोक असं 14 भुवनाचं असणारं ब्रह्मांड. त्यामध्ये परमात्मा भोग्य भोगायतन आणि भोग अशा त्रिपुटीची निर्मिती करतो. अशा पद्धतीने सूत्ररूपाने स्थूल सृष्टीचा उत्पत्तीचा प्रकार बघितला. नंतर 3 शरीरं बघितलीत. स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. तर या 3 जी शरीर आहेत त्यामध्ये माया हे ईश्वराचं कारण शरीर आहे. अविद्या हे जीवाचं कारण शरीर आहे. नंतर 17, 16 किंवा 19 तत्वात्मक जीवाचं सूक्ष्म शरीर आहे आणि सगळ्या जीवाचे सूक्ष्म शरीर तेच ईश्वराचं सूक्ष्म शरीर आहे. कारण शरीराचा विचार करत आपलं स्थूल शरीराचा विचार करत असताना पंचमहाभूत कार्य 25 तत्वात्मक जीवाचं स्थूल शरीर आहे आणि दिसणारं हे सर्व ब्रह्मांड ईश्वराचं स्थूल शरीर आहे. आणि या 3 शरीरामध्ये 5 कोश आहेत. जीवाचं कारण शरीर म्हणजे आनंदमय कोश अविद्या. तसं ईश्वराचं कारण शरीर म्हणजे माया, तोच आनंदमय कोश ईश्वराचा. जीवाचं स्थूल शरीर हा अन्नमय कोश आहे. तसे दिसणारं सर्व स्थूल ब्रह्मांड ईश्वराचा अन्नमय कोश आहे. आणि सूक्ष्म शरीरात 3 कोश ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी घेतली का विज्ञानमय कोश. तसं ज्ञानेंद्रियाच्या अधिष्ठातृ देवता आणि समष्टी बुद्धी म्हणजेच महत्त्व घेतलं की ईश्वराचा विज्ञानमय कोश. ज्ञानेंद्रिय आणि मन घेतलं का जीवाचा मनोमय कोश. तसं ज्ञानेंद्रियाच्या अधिष्ठातृ देवता आणि मनाचे अधिष्ठातृ देवता चंद्र घेतलं का ईश्वराचा विज्ञानमय कोश, आपलं मनोमय कोश. आणि कर्म इंद्रिय आणि प्राण घेतला, पंचप्राण घेतलं का जीवाचा हा प्राणमय कोश.
तसं कर्मेंद्रियाचे अधिष्ठातृ देवता, प्राणाचे अधिष्ठातृ देवता वायू घेतला का ईश्वराचा झाला तो विज्ञानमय कोश. असे 3 शरीरात येणारे 5 कोश याचा विचार केला आणि 3 शरीरातल्या एखाद्या शरीराला किंवा 5 कोशातल्या एखाद्या कोशाला आत्मा म्हणणं म्हणजे अनात्म्यालाच आत्मा म्हणणं आहे, खऱ्या आत्म्यापासून दूर राहणं आहे. पीठ कालवलेल्या पाण्याला दूध म्हटलं का खऱ्या दुधाला तो मुकला. तसं अनात्मा असणाऱ्या 3 शरीर त्यात येणाऱ्या 5 कोशाला आत्मा म्हटलं का खऱ्या आत्मापासून तो दुरावला. हा जो विचार आपण सकाळी केला तसाच या 5 कोशाचा थोडासा सूत्ररूपांचे विचार हा संस्कृत विचार सागरामध्ये केलेला आहे. तो विचार मी आपल्यासमोर थोडक्यात ठेवतो. तर अन्नमय कोश म्हणजे काय तर संस्कृत विचार सागरामध्ये त्यांनी अन्नमय कोशाचं लक्षण केलं. आपण स्थूल शरीराला अन्नमय कोश म्हटलो. तर ते म्हणतात माता आणि पिता या दोघांनी भक्षित असणारं अन्न, त्या अन्नाचा रस, त्या रसाचा परिणाम झालेलं स्त्री पुरुषाचं शुक्र शोणित रूपी बीज, त्या दोन्ही बीजाचा झालेला संबंध, मातेच्या उदरामध्ये झालेली या शरीराची उत्पत्ती आणि जन्मानंतर आईच्या अंगावरील दुधाने, नंतर मोठा झाल्याच्या नंतर भाज्या वगैरे ते भोक्षभोज्यादी पदार्थाने वाढला गेलेला जो देह आहे आणि मरणोत्तर पुन्हा अन्नरूप पृथ्वीतच लीन होणारा जो देह आहे त्या देहालाच या ठिकाणी अन्नमय कोश असं म्हणतात. असं अन्नमय कोशाचं त्यांनी लक्षण केलं. नंतर प्राणमय कोश, त्या प्राणमय कोशाचं लक्षण करताना ते म्हणतात केवळ रजगुणाचा अवस्था विशेष त्याचं नाव आहे प्राणमय कोश. आणि रजगुणाचा अवस्था विशेष असणारा प्राणमय कोश म्हटलं तर प्राण एक, त्याला स्थान आणि कार्यभेदाने किती नावं पाहिले आपण मागेच 5, प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. आणि त्यामध्ये नखशिकांत सर्व शरीरामध्ये म्हणजे स्थूल देहामध्ये जो आपण आहे 5 प्रकारचा वायू आणि त्या 5 प्रकारच्या वायूच्या बलाच्या आश्रयाने शरीरामध्ये घडणारा जो समग्र व्यवहाराला तो प्रवृत्त होतो त्यालाच या ठिकाणी प्राणमय कोश असं म्हणायचं. इच्छा आदिरूप रजगुणाचा वृत्ती विशेष त्याला प्राणमय कोश म्हणतात. नंतर मनोमय कोश म्हणजे काय तर सत्वगुण आणि रजगुण या 2 गुणाचा अवस्था विशेष त्याचं नाव मनोमय कोश आहे. आणि विज्ञानमय कोश म्हणलं तर केवळ सत्वगुणाचा अवस्था विशेष तो विज्ञानमय कोश आहे. याप्रमाणे अवस्था भेदाने एकच असणारं सूक्ष्म शरीर हे 3 कोशात विभागलं गेलं. मग रजगुणाचा अवस्था विशेष म्हटलं का तो प्राणमय कोश, सत्व आणि रज याचा अवस्था विशेष म्हटलं का मनोमय कोश, आणि केवळ सत्वाचा अवस्था विशेष म्हटलं का तो आहे विज्ञानमय कोश. आता राहिला जो आनंदमय कोश, त्या आनंदमय कोशाचं लक्षण करताना म्हणतात आनंद एव आत्मन स्वरूपम. आनंद हेच आत्म्याचं काय आहे स्वरूप आहे, कारण आत्मा हा आनंद रूप आहे. आणि पंचदशीतला श्लोक आहे त्याकरता प्रथम प्रकरणामध्ये तत्वविवेक प्रकरणामध्ये येम आत्मा परानंद परप्रेमास्पदम येत मान भूयमी भूयासम इति प्रेमात्मनी इक्षते असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मस्वरूप आनंद प्रतिबिंबसहित ज्या प्रिय, मोद आणि प्रमोद अशा 3 प्रकारच्या वृत्ती आणि या 3 वृत्तीचा अवधीभूत जी अविद्या सा एव कारणदेह त्यालाच आनंदमय कोश असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रिय, मोद, प्रमोद या 3 वृत्ती ज्याच्यामध्ये लीन होऊन राहतात. आता प्रिय म्हणजे काय, आपल्याला आवडता विषय आहे त्याचं दर्शन झालं म्हणजे आपलं दर्शन झालं, श्रवण झालं की आनंद होतो त्याला प्रिय म्हणतात. दर्शन वा लाभ झाल्याच्या नंतर होणारा आनंद त्याला मोद म्हणतात आणि त्याचा भोग झाल्याच्या नंतर होणारा जो आनंद आहे त्याला प्रमोद म्हणतात. अशा 3 वृत्ती जागृती आणि स्वप्नामध्ये असतात. जागृती आणि स्वप्न याच्यामध्ये पुण्यकर्माच्या द्वारा फलन्मुख जे सुख उत्पन्न होतं या 3 वृत्तीद्वारा. त्या 3 वृत्ती सुषुप्ती अवस्थेमध्ये कारणदेह असणाऱ्या अज्ञानामध्ये काय होतात लीन होऊन राहतात. आणि इथं अदृश्य असणारा जो आनंद म्हणजे जो त्या 3 वृत्ती ज्याच्यात लीन झालेल्या आहेत असा जो कारणदेह आहे त्यालाच या ठिकाणी आनंदमय कोश असं म्हणतात. असे या 5ही कोशाचा विचार संस्कृत विचारसागरामध्ये थोडक्यात त्याचं लक्षण केलेलं आहे. आता हा विचार झाल्याच्या नंतर या 5 कोश कशात आलेत 3 शरीरात. 3 शरीरात येणारे 5 कोश, त्या 3 शरीरापैकी
मी जन्मणारा मरणारा म्हटलं तर आपण म्हटलं स्थूल देहाला आत्मा म्हटलं म्हणजेच अन्नमय कोशाला. मी सुखी दुःखी असा आत्मा सुखी दुःखी म्हणावं लागला तर सूक्ष्म देहाला म्हणजेच प्राणमय मनोमय विज्ञानमय कोशाला. आणि मी ज्ञानी वा अज्ञानी म्हणू लागला तर अज्ञानी म्हणणं म्हणजे कारण देहाला, ज्ञानी म्हणणं म्हणजे महाकारण देहाला, अज्ञानी म्हणणं म्हणजे कारण देहालाच म्हणजेच आनंदमय कोशाला त्याने आत्मा म्हणणं आहे. पण या 5 कोशापैकी वा 3 शरीरापैकी कोणत्याही एका कोशाला किंवा शरीराला आत्मा म्हणणं हे अनात्म्यालाच आत्मा म्हणणं आहे आणि खऱ्या आनंदरूप आत्मापासून त्यांनी दुरावणं आहे. मग कोणत्या कोशाला आत्मा म्हणतं आणि त्याचे काय निकष काय हेतू देतं हा विचार आपल्याला आता करायचा आहे. तो 5व्या तरंगातल्या 23 क्रमांकाच्या परिच्छेदापासून ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात. तर त्यातला पहिला आहे स्थूल देह म्हणजे स्थूल शरीर. आणि तो कोणता कोश? अन्नमय कोश. त्यालाच आत्मा म्हणणाराचं काय मत आहे? त्याला आत्मा कोण म्हणतात? तर विरोचन मतानुयायी. आता हा विरोचन कोण आहे? तो श्रीमद भागवत महापुराणामधला जो भक्त प्रल्हाद आहे त्याचा मुलगा आहे. आणि जो बलिराजा होऊन गेला ज्याने भगवंताला दान दिलं त्याचा पिता, प्रल्हादाचा मुलगा आणि बलीचा पिता त्याचं नाव विरोचन आहे. विरोचन आणि इंद्र हे दोघं गुरुबंधू आहेत. बृहस्पतीचे ते शिष्य आहेत. बृहस्पतीला सांगितलं की आम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान द्या. मग बृहस्पतीने सांगितलं ज्याच्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते आणि जो परमप्रीतीचे विषय असतो त्याला आत्मा म्हणतात. दोघंही खाली आले आणि दोघंही खाली आल्याच्या नंतर दोघंही खाली आले. मग त्या विरोचनाने त्याचा आसुरी वेदांत झाला. कारण शेवटी आसुर कुळात तो जन्माला आलेला. तो म्हणू लागला मी बुद्धी कोणाच ठिकाणी होते? देहाच ठिकाणी. आणि सर्वाधिक प्रेम आहे सुद्धा कोणाच ठिकाणी? आपलं देहाच ठिकाणी. म्हणून हा स्थूल देहच काय आहे? आत्मा. स्थूल देह म्हणजेच अन्नमय कोश तोच आहे आत्मा. आणि त्याच मताचा त्यांनी पुढे प्रचार प्रसार केला. म्हणून तो अन्नमय कोशालाच आत्मा मानणारा कोण ठरला? तर विरोचन मतानुयायी. विरोचन किंवा त्याचं मताचं अनुसरण करणारे जे कोणी आहेत कंसात 4 वाघ ते देहात्मवादी आहेत. देहालाच ते आत्मा म्हणतात. कंसात अन्नमय कोशालाच ते आत्मा म्हणतात. बरं त्याला आपण म्हटले नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी की तो लक्षणाप्रमाणे वस्तुसिद्धी. अन्नमय कोशाला तुम्ही आत्मा म्हणता का म्हणता? तुम्हाला सिद्ध करावं लागेल. तर ते सिद्ध करतात. काय म्हणतात त्या संबंधी? तर देहात्मवादी जे 4 वाक आहेत ते 4 भूताचा संघात, कारण आकाशाच्या मध्येच या 4 भूताचा संघास होतो. आपण पंचमहाभूताचं म्हणतो ते 4 भूताचं म्हणतात. म्हणजे आकाशाच्या अतिरिक्त वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या 4 भूताचा संघात असणारा जो स्थूल देह हा स्थूल देहच काय आहे? आत्मा आहे असं त्यांचं मत आहे. त्यांना विचारलं नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणे वस्तुसिद्धी. या स्थूल देहालाच तुम्ही आत्मा का म्हणता? ते म्हणतात अहम म्हणजे मी अशी बुद्धी ज्याच्या ठिकाणी होते तो आत्मा. आणि मग मी बुद्धी कोणाच ठिकाणी होते? आपल्याला या स्थूल शरीराच्या ठिकाणी होती. स्थूलो अहम, कृशो अहम, मनुष्यो अहम, ब्राह्मणो अहम. मी जरा स्थूल आहे, जाड आहे. मी जरा कृश आहे, सडपातळ आहे. मी ब्राह्मण आहे, मी वैश्य आहे. अशा पद्धतीने त्या देहाच्या ठिकाणीच काय होऊ लागली आपल्याला? मी अशी बुद्धी. म्हणून तो स्थूल देहच काय आहे? आत्मा. बरं दुसरा त्यांनी हेतू दिला पुन्हा. म्हणजे ही एक प्रकारची अनुभूती सांगितली. अनुभूती सांगितल्याच्या नंतर कुठली गोष्ट प्रतिपादन करण्याची निकष किती आहेत? 3. एक अनुभूती, 2 युक्ती आणि 3 श्रुती. मग अनुभूती आपल्याला मी बुद्धी कोणाच ठिकाणी होते? स्थूल देहाच्या ठिकाणी. दुसरा आता युक्ती, परमप्रीती विषयात्वात निरतिशय प्रेम. परमप्रीतीचा विषय म्हणजे निरतिशय प्रेमाचा विषय तो आत्मा असतो. मग निरतिशय प्रेमाचा विषय कोण आहे? हा देहच आहे. म्हणून तोच आहे आत्मा. कशावरून? आपण सकाळी बघितलं वस्त्र आत्मवादी, भार्य आत्मवादी, पुत्र आत्मवादी, धन आत्मवादी, गृह आत्मवादी. पण आपण जर बारकाईने पाहिलं तर वस्त्रापेक्षा अधिक प्रेम कोणावर येतं? धनावर येतं. धनापेक्षा अधिक प्रेम घरावर येतं. घरापेक्षा अधिक प्रेम पुत्रावर आहे. पुत्रापेक्षा अधिक प्रेम पत्नीवर आहे. म्हणजे हे एकापेक्षा अधिक आहे. आणि पत्नीपेक्षा अधिक प्रेम कोणावर आहे? या स्थूल देहावर आहे. म्हणजे ते झाले शेष आणि हा स्थूल देह झाला शेषी. म्हणजे ह्या सगळ्या 5 वस्तू याच्या उपयोगाच्या आहे तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम आहे. याच्या उपयोगाच्या त्या वस्तू नसेल तर त्यांच्यावर प्रेम राहत नाही. याचाच अर्थ परमप्रीतीचा विषय कोण आहे? हा देह आहे. म्हणजे ते शेष आहे
आणि हा देह शेषी आहे, म्हणून स्थूल देहच आत्मा. ही झाली युक्ती. आता पहिली झाली अनुभूती, ही झाली युक्ती. तिसरी सांगतात ते आता श्रुती. श्रुती काय देतात ते म्हणतात की आपण एखादा प्रमाण पुरावा, तर तुकोबरायचं वचन आहे, जीव तोची देव, भोजन ते भुक्ती, मरण तेची मुक्ती पाषाण्याची. पण हे तुकोबरायाने त्यांच्या मताचा अनुवाद केला का पुरावा दिला? त्यांचं म्हणणं काय, हा 4 वाक लोक काय म्हणतात हा अनुवाद केलेला आहे. म्हणजे तुकोबरायाचं ते मत आहे असं नाही ना. तुकोबरायाने त्यांच्या मताचं काय केलं आहे, अनुवाद केलं आहे. जसं माऊली म्हणतात, देह खंडाना महात्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा, या प्रतिप्रमा डोळूची नेणे. हे काय माऊलीचं मत आहे का? ते 4 वाक लोक काय म्हणतात त्याचा माऊलीने काय केलेला आहे, अनुवाद केलेला आहे. आचार्य म्हणतात, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा वृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. पण हा त्यांच्या मताचं काय केलं, एक प्रकारचा अनुवाद केलेला आहे, असं त्यांचं मत आहे. मग त्यांच्या मतामध्ये पुरुषार्थ काय, जीव हा जर देव आहे म्हणजे आत्मा आहे, तर भोजन करणं ही भक्ती आहे. रोज नवीन मेनू याला दिला पाहिजे आणि नाना प्रकारचे वस्त्र अलंकाराने याला सुशोभित केलं पाहिजे. ते म्हणतात ना, आपण मागे बोललो, आहोत तरुण घेऊ मजा करून, जाऊ मरून टाकतील पुरून. काय करायचं, कथा कीर्तन श्रवण करून आपलं खाओ पिओ मौज करा, आनंद राहा. आणि मग आनंद राहा म्हणजे हा जर देव आहे त्याचं वस्त्र अलंकाराने चांगलं भूषित करा, अन्न पाणी देऊन याला चांगलं व्यवस्थित सुदृढ ठेवा. एकदम मेलं म्हणजे 4 चिमट्या राग झाल्या. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. आणि त्यांच्याकडे प्रमाण नाही का? प्रमाण आहे. कोणतं प्रमाण आहे? प्रत्यक्ष प्रमाण. चक्षुर्मेव सत्यम, डोळ्याला दिसतं ते खरं, जे डोळ्याला दिसत नाही ते मात्र ही 4 वाक मानत नाही. त्यांचं मत आहे, पाप पुण्य म्हणजे भूलथाप आहे, स्वर्ग नरक म्हणजे मिथ्या कल्पना आहे. कोणी पाहिला स्वर्ग, कोणी पाहिलं नरक, कोणी पाहिलं पाप, कोणी पाहिलं पुण्य. अरे जे डोळ्याला दिसतंय ते मानायचं नाही, आणि जे डोळ्याला दिसत नाही त्याच्या पाठीमागं हातचं सोडायचं, पळ त्याच्या पाठीमागं धावायचं. हे कोणी शिकवलं तुम्हाला? त्यामुळं हा देहच आत्मा आहे, आणि याचं वस्त्र अलंकाराने याला भूषित करणं, चांगलं अन्न पाणी खाऊ घालणं हीच खरी याची पूजा आहे, आणि मरण हीच खरी मुक्ती आहे. असं यांचं तत्त्वज्ञान इतकं सुलभ आहे. आणि त्या अन्नमय कोशाला म्हणजे स्थूल देहालाच काय म्हणतात, आत्मा. पण ही गोष्ट चुकीची आहे, हे मत खंडित आहे. आता खंडन कसं ते बघा. यांचं मत बघा, स्थूल देहाला जर आत्मा तुम्ही म्हणता, 4 भूताचा संघात तोच आत्मा. आणि पहिलं त्याने अनुभूती काय सांगितली, ज्याच्या ठिकाणी आपल्याला मी अशी बुद्धी होती तो आत्मा, म्हणजे अहम अशी बुद्धी होती तो आत्मा. अहम म्हणजे मी. पण मग खरं आपल्याला स्थूल देहाच्या ठिकाणी अहम बुद्धी होते का स्थूल देहात राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी अहम बुद्धी होते? स्थूल देहामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी अहम बुद्धी होते. जसं अहम शृणोमी, मी ऐकतो. अहम पश्यामी, मी पाहतो. काय ते अहम स्पर्शामी, अहम शृणोमी, मी ऐकतो. अहम स्पर्शामी, मी स्पर्श करतो, तो इंद्रिय. अहम गच्छामी, मी जातो. अहम जिघ्रामी, मी वास घेतो. अहम गृह्णामी, मी स्वीकारतो. म्हणजे ही ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी मी बुद्धी झाली. ज्यावेळेला अहम वदामी, मी बोलतो. अहम ददामी, मी देतो. अहम गच्छामी, मी जातो. अहम आगच्छामी, मी येतो. अहम विसृजामी, मी मलमूत्राचं विसर्जन करतो. त्यावेळेला कर्म इंद्रियाच्या ठिकाणी काय झाली, मी बुद्धी झाली. म्हणजे कधी ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी, कधी कर्म इंद्रियाच्या ठिकाणी आपल्याला मी बुद्धी होती. मग देहाच्या ठिकाणी मी बुद्धी झाली का देहात राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी मी बुद्धी झाली? देहात राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी मी बुद्धी झाली. म्हणजे मी बुद्धी ज्याच्या ठिकाणी होती तो जर आत्मा असेल तर मी बुद्धी देहाच्या ठिकाणी होत, देहामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी होते. असे इंद्रिय आत्मवादी त्याचं खंडन करताना त्याला सांगतात. हेही 4 वाक, तेही 4 वाक, पण हे त्याच्यापेक्षा तरी थोडेसे पुढे गेलेले. म्हणजे तो देहातच अडकला आणि तो देहात राहणाऱ्या इंद्रियापर्यंत गेला. त्याला लोकायत असं म्हणतात. आणि ते हेतू देतात त्याला. एक साधा व्यवहार सांगतात. जो ममतेचा विषय असतो तो अहंतेचा विषय होत नाही, आणि जो अहंतेचा विषय असतो तो ममतेचा विषय होत नाही. त्याला एक नियम आहे, द्रष्टा दृश्यात भिन्ना. म्हणजे द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. द्रष्टा वेगळा आणि दृश्य वेगळं. आता हे दृश्य आहे आणि आपण पाहणारे आहोत म्हणजे द्रष्टा आहोत. मग आपण द्रष्टा आहोत म्हणून काय नाही, दृश्य नाही. आणि हे दृश्य आहे म्हणजे काय नाही, द्रष्टा नाही. तसा जो अहंतेचा विषय असतो तो ममतेचा नाही.
हा अहंतेचा विषय आहे, ममतेचा नाही. घर ममतेचा विषय आहे, अहंतेचा नाही. मग स्थूल देह कशाचा विषय आहे? स्थूल देह माझा म्हणतो म्हणजे ममतेचा विषय आहे. म्हणून तो ममतेचा विषय आहे म्हणजे दृश्य आहे. तो काय होणार आणि द्रष्टा म्हणजे अहम होणार नाही. असंही म्हणून स्थूल देहाला आत्मा म्हणणारं हे मत खंडित आहे असं त्याला सांगतात. बरं, आपण म्हणतो ना मम देह कृश, माझा देह कृश आहे. मम देह स्थूल, माझा देह स्थूल आहे. मग माझा झाला ना, घर माझं, मग घर मी का घरात राहणार मी? घरात राहणारा मी, घर मी नाही. तसं देह माझा म्हणजे देहात राहणारा मी, देह मी नाही असं त्याला सांगतात. आणि म्हणून स्थूल देहाच्या स्थूल देह कधी मी वाटतो, कधी माझाही वाटतो. म्हणजे आपण काय म्हणतो, मी सकाळी दर्शनाला गेलो, मग त्याच ठिकाणी काय झाली, मी बुद्धी झाली. माझं डोकं दुखतं, आता काय झाली, मम बुद्धी झाली. माझा देह जरा जास्त स्थूल झाला, ही मम बुद्धी झाली. आणि मी अमुक कार्य केलं, अहम बुद्धी झाली. पण जो अहम मी असतो तो माझा नाही, जो माझा असतो तो मी नाही. आणि अहम आणि मम या दोन्हीचा व्यभिचार त्या स्थूल देहा ठिकाणी घडतो. म्हणजे अहमवृत्ती कायम नाही, ममवृत्ती कायम नाही, त्या अर्थी तो मी होऊ शकत नाही असं पद्धतीचं त्याचं खंडन करतात. बरं, युक्ती काय दिली होती? ज्याच्या ठिकाणी सर्वाधिक प्रेम असतं तो मी. मग आत्ताच आपण म्हटलो बरोबर आहे, वस्त्रापेक्षा धनावर, धनापेक्षा पुत्रावर, पुत्रापेक्षा भार्येवर, भार्यापेक्षा स्थूल देहावर अधिक प्रेम आहे. म्हणून ते पहिले सांगितले ते आत्मा नाही तर कोण आहे, स्थूल देह आत्मा आहे. इथपर्यंत तुमचं बरोबर आहे. पण जसं भार्या, वस्त्र, पुत्र, धन यांच्यापेक्षा स्थूल देहावर अधिक प्रेम आहे, तसं स्थूल देहापेक्षा अधिक प्रेम इंद्रियावर आहे ना. स्थूल देहापेक्षा सुद्धा अधिक प्रेम कोणावर आहे? इंद्रियावर आहे. म्हणून कोण आत्मा नाही? स्थूल देहाला देह आत्मा नाही, कोण आहे? इंद्रिय आत्मा आहे. कशावरनं? तर आपण गाडीवर प्रवास करतो, आपण हेल्मेट घालतो. ते हेल्मेट आपण स्थूल देहाला घालतो का सूक्ष्म देहाला घालतो? नाही, स्थूल देह तसाच राहतो. हे हेड ऑफिशियल आहे. इथे महत्त्वाची सगळी इंद्रिय आहेत, चक्षुरेंद्रिय, घ्राणेंद्रिय, श्रोत्रेंद्रिय. एखादा मारायला लागला तर आपण हे लपवतो, म्हणजे बा पाठीला 4 मारा, पण मस्तिष्काला नको. म्हणजे आपण दक्षता कोणाची घेतो? या कोणाची दक्षता घेतो? इंद्रियाची दक्षता घेतो. म्हणजे स्थूल देहापेक्षा अधिक प्रेम कोणावर आहे? आपलं इंद्रियावर अधिक प्रेम आहे. म्हणून याचा अर्थ स्थूल देह काय नाही, आत्मा नाही. परमप्रीती सुद्धा कोणावर दिसते मग आपल्याला? इंद्रियावर दिसते. बरं, आणखी याला काही युक्ती देतात, या संस्कृत विचारसागरातल्या युक्ती आहे सगळ्या. त्याच्यात असू आत्मा चेतन का जड हो? आत्मा चेतन आहे. आणि हा स्थूल देह काय आहे, जड का चेतन? स्थूल देह जड आहे. मग जड असणारा स्थूल देहाला आत्मा म्हणणं योग्य आहे का? जड असणारा स्थूल देहाला आत्मा म्हणणं योग्य नाही. दुसरं असं आहे अभिपेत्य परिहार, त्याच्यामध्ये का आता तुम्हाला नाही जसं 4 भूताचा संगम झाला, जसं कात, पान, सुपारी, चुना हे एकत्र आले का लाल रंग होतो, तसं 4 भूताचा संघ झाला का तिथे चेतनाता येते. आणि या स्थूल देहात 4 भूताचं पंचकरण झालं आहे, म्हणून तिथे चेतनाता अभिव्यक्त होईल. तर हे म्हणणं बरोबर नाही. मग घटाच ठिकाणी 4 भूताचा संघ नाही का? आहे ना. मग तिथे चेतना अभिव्यक्त झाली का? नाही. मग घट जड आहे, तसा स्थूल देह सुद्धा काय आहे? जडच आहे. आत्मा तर चेतन आहे. बरं, स्थूल देहाला जर आत्मा म्हणावं तर सुषुप्ती, मूर्छा, मरण या अवस्थेमध्ये घटवत कसा दिसतो? जडच दिसतो हा स्थूल देह. म्हणून जड कधी आत्मा होऊ शकत नाही. आणि अगदी त्याच्याही पुढे बोलायचं झालं तर देह आत्मा जर मानावा तर बाल अवस्थेत जी स्थिती आहे ती तरुणपणात नाही, जी तरुणपणात आहे ती वृद्धपणात नाही. म्हणजे देह कौमारम यौवनम जरा बदलणार आहे ना देह. तथा देहांतर प्राप्ती धीरच तत्र न मुह्यते. म्हणजे देहाच्या अवस्था सतत बदलणार आहे आणि आत्मा कधी न बदलणार आहे. म्हणून देखील स्थूल देह आत्मा होऊ शकत नाही. अशा पद्धतीचं स्थूल देहाला आत्मा म्हणणाराच एक प्रकारचं काय केलेलं आहे? खंडन केलेलं आहे. किंवा आत्मा जाणारा येणार आहे का कायम राहणार आहे? नाही, स्थूल देह जाणारा येणारा आणि आत्मा कायम राहणारा. आपण कायम एक वाक्य ऐकतो ना डॉक्टर बाबाच्या मुखातून, आत्मा कठे आहे नाही, कठे गए नाही. आत्मा कधी येतही नाही आणि जातही नाही. मग जाणारा येणारा कोण आहे? स्थूल देह आहे, शरीर आहे. हे शरीर जन्माच्या पूर्वी याचा अभाव आहे आणि मरणोत्तर सुद्धा याचा अभाव आहे. आणि आदव म्हणजे जन्मापूर्वी, अंते म्हणजे मरणोत्तर, यन नास्ती, स्थूल देह नास्ती, तद आदव अंते यन नास्ती, वर्तमान आहे पितंतता. जन्मापूर्वी ते नाही ना, मरणानंतर नाही ना, मधल्या काळात भासलं त्याही काळात नाही. म्हणजे स्थूल देह अभावरूप का भावरूप? अभावरूप ठरला. आणि आत्मा भावरूप आहे. याचा अर्थ स्थूल देह काय नाही? आत्मा नाही. बरं, स्थूल देहाला जर आत्मा मानलं तर जन्मापूर्वी स्थूल देह नाही, नाशानंतर नाही, आणि त्याच ठिकाणी भिन्नता दिसते. म्हणजे आकृत अभ्यागम केल्या वाचून भोगायला आलं.
कृतप्रनाश, भोगल्या वाचून त्याचा नाश झाला, हे सुद्धा दोन दोष येतील. म्हणूनही स्थूल देहाला आत्मा म्हणता येत नाही. अशा पद्धतीने स्थूल देहाला आत्मा म्हणणाऱ्याचं मत काय, मंडन काय आणि तदनंतर त्यांचं खंडन काय, हे संस्कृत विचारसागराच्या आधारे थोडंसं आपण भाव बघितला. आता इथे देतात तो वाचून घेऊ आणि पुढचा कोशाचा पुन्हा विचार करू. बघा, अन्नमय कोशास आत्मा म्हणणाराचे मत तरंग 5वा परिच्छेद 23 क्रमांकाचा. विरोचन मतानुयायी. विरोचन म्हणजे आत्ताच बोललो आपण, कोण खाली टिप्पणी दिला, हा प्रल्हादाचा मुलगा आणि बलीचा बाप नाम पिता आहे. तर विरोचन मतानुयायी कित्येक पामर अंगामानाशी रुचावे, ये तुला आगवे कृत्या कृत्यानं आठावे, जो करण्याची नावे बलतेची करी. असा पामर विरोचन मतानुयायी ही स्थूल शरीराला म्हणजे कंसात कोणत्या कोशाला, अन्नमय कोशास काय म्हणतात, आत्मा म्हणून सांगतात आणि युक्ती देतात. काय सांगतात की ज्याच्या ठिकाणी काय होते, मी अशी बुद्धी होते, तोच काय आहे आत्मा. कारण मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी स्थूल शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते. मनुष्यत्व, ब्राह्मणत्व हे कोणाचे धर्म आहे, स्थूल देहाचे धर्म आहेत. त्याचीच ठिकाणी सर्वांना अहमबुद्धी होते. म्हणून ते अन्नमय स्थूल शरीरच काय आहे, आत्मा आहे. अथवा ज्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती असते तो आत्मा. आणि मग गौण प्रीती कोण आहे, श्रीधन पुत्र वगैरे यांच्या ठिकाणी. आणि मुख्य प्रीती कोणाच्या ठिकाणी, या स्थूल देहाच्या ठिकाणी. ती माकडीने बाळाला डोक्यावर कुठपर्यंत घेते, तिच्या नाकातोंडात पाणी जात नाही. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं का त्याला खाली ठेवते आणि ती त्याच्यावर उभे राहते. म्हणजे इतरावर प्रेम आपल्यावर बेतत नाही तोपर्यंत. आपल्या प्राणावर बेतली तर इतरावर प्रेम राहत नाही. म्हणजे स्थूल देहच काय आहे, आत्मा आहे. याचं मंडन चाललेलं आहे. श्रीधन आपलं काय, श्रीधन पुत्रादी, बरोबर आहे का, पुत्रादी स्थूल शरीरास अनुकूल असतात म्हणून त्यांच्यावर प्रीती असते. आता स्त्री जर विचार करायला लागली तर तो तिला घटस्फोट देतो, म्हणजे प्रीती राहत नाही. धन जर प्राणाला प्राण हानीला मृत्यूला कारण ठरत असेल तर मग तो काय लागेल ते घे बाबा, मला मारू नको, म्हणजे धनावरचं प्रेम शब्द. पुत्र जर येऊन कमरड्यात लाता घालायला लागला तर तो म्हणतो चल हात, तुला मी ठेवणार नाही, माझ्या प्रॉपर्टीतली एक कवडी तुला देणार नाही, एखादा दत्तक घेऊन त्याला मी देईल पण तुला नाही, असं म्हणतो. म्हणजे पुत्रावरचंही प्रेम राहत नाही, कारण तो अनुकूल आहे तोपर्यंत प्रेम. या देहाच्या प्रतिकूल झाला तर त्यांच्यावरती प्रेम राहत नाही. म्हणजे स्थूल देहच काय ठरला, आत्मा यांच्या मते, चारवाकाच्या मते. म्हणून अनुकूल नसतील तर त्या श्रीधनपुत्रादीवर प्रेम होत नाही, प्रीती होत नाही. मग ज्यांच्याकरिता अन्य पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते, ज्याच्याकरता म्हणजे स्थूल देहाकरता, ती मुख्य प्रीती स्थूल शरीराच्या ठिकाणी म्हणजेच अन्नमय कोशाच्या ठिकाणी आहे. म्हणून स्थूल शरीरच आत्मा आहे. स्थूल शरीर आत्मा ठरल्यावर मग त्याचं भरण पोषण करणं म्हणजे वस्त्र अलंकाराने त्याला सुशोभित करावे आणि नाना प्रकारच्या भोजनाने त्याचे पोषण करावे, हाच झाला परमपुरुषार्थ. म्हणजे जीव तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण तेची मुक्ती, पाषांड्याची पाखंड्याची, असं यांचं हे मत झालं. आता इंद्रियास आत्मा म्हणणाराचे मत. आता इंद्रियास आत्मा म्हणणारे त्यांचं काय मत आहे ते आपण थोडक्यात आरंभी पाहू आणि मग ते इंद्रियास आत्मा म्हणणाऱ्याच्या मताचं खंडन आणि नंतर मंडनाचा विचार पाहूया. आता हे 4 वाक पुरुषार्थ कशाला म्हटले होते, मरणतेची मुक्ती, पाषांड्याची म्हणजे देहाला वस्त्र अलंकाराने भूषित करणं आणि नाना प्रकारचं अन्नाने त्याचं पोषण करणं आणि मेलं म्हणजे मुक्त होणं. आणि 4 वाक्यांचं प्रत्यक्ष एक प्रमाण आहे, बरोबर. तर ही गोष्ट खंडितच आहे की. आता वस्त्र अलंकाराने याला भूषित करणं आणि अनेक प्रकारचं भोजन देऊन याला पुष्ट करणं, याला जर तुम्ही पुरुषार्थ म्हटला तर पुरुषार्थ शब्दाचा अर्थ चुकीचा केला. आपण आतापर्यंत पुरुषार्थ शब्दाचा अर्थ काय ऐकतो, पुरुषेन अर्थ येते ती पुरुषार्थ. पुरुषेचा इच्छेचा विषय त्याला काय म्हणतात पुरुषार्थ. आणि पुरुषाचा इच्छेचा विषय काय, तो कोणी असला तर त्याच्या इच्छेचे विषय 2 प्रकारच्या प्रधान इच्छा आहेत. मज लागी दुःख व्हावे, आईशी कोणी भावेना जीव, दुःख नको आहे. आणि काय असावं, दे बाप्पा सुखात ठेव, छोटं कार्टही म्हणतं. म्हणजे कशाची अपेक्षा आहे, सुखाची अपेक्षा आहे. दुःख नको आणि सुखावं म्हणजे पुरुषाच्या इच्छेचा विषय कोण, दुःखाची निवृत्ती, सुखाची प्राप्ती. आणि ती दुःखाची निवृत्तीसुद्धा कशी आत्यंतिक आणि सुखाची प्राप्ती निरतीची, यालाच तर म्हणतात मोक्ष. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा पुरुषाच्या इच्छेचा विषय. म्हणजे हा खरा पुरुषार्थ आहे. कोणता, मोक्ष पुरुषार्थ आहे. शरीराचं भरणपोषण करणं हा काही पुरुषार्थ ठरू शकत नाही. आणि तो मोक्ष हा पुरुषार्थ असल्यामुळे पंचविषयाची प्राप्ती याला जर तुम्ही पुरुषार्थ म्हणायला लागला तर विषय सेविता कोण तृप्त झाला, इंद्रने मला अग्निकोटे, असं म्हणून हे 4 वाकाचं मत एक प्रकारचं खंडित आहे.
बरं, ते डोळ्याला दिसतं तेच खरं म्हणतात. मागे आपण प्रमाण विचार करताना बघितलं, डोळ्याला दिसतं ते खरं म्हणतात. तर तुम्ही आता समोर तुमच्या भोजनाचं ताट भरून आलं तर पदार्थ दिसतात का तृप्ती दिसते? पदार्थ दिसतात. आणि भोजन पदार्थ करता का तृप्ती करता? तृप्ती करता. तृप्ती तुम्हाला दृष्ट आहे का? नाही. करू नका भोजन. नाही 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 म्हणजे आम्ही काल केलं होतं, तृप्ती झाली, आजही करतो. म्हणजे तुम्ही काय करता? तिथे अनुमान करता. नंतर देशांतराला तुम्हाला पुत्र झाला आहे ना, किंवा देशांतरात तुमचा पिता गेला. देशांतरात पुत्र झाला तर इकडे पेढे वाटतो, आणि देशांतरात पिता गेला तर इकडे सुतक पाळतो. मग अशा वेळेला तुम्हाला तिथे प्रत्यक्ष प्रमाणाने ते दिसलं का? नाही. मग तुम्ही पेढे वाटू नये किंवा सुतक पाळू नये. नाही 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 म्हटले, असं कसं? ते केलं पाहिजे. कशाने सांगितलं? शब्दाने. मग इथे तुम्ही काय मानलं? शब्द प्रमाण मानलं. म्हणजे तुम्ही अनुमान प्रमाणही मानता, शब्द प्रमाणही मानता, आणि आम्ही प्रत्यक्ष प्रमाणवादी मानता. हे तुमचं बोलणं कितपत उचित आहे असं म्हणून त्यांचं खंडन करतात. बरं, याही उपर तुम्ही प्रत्यक्ष प्रमाण एकच धरून बसला तर तो तुमचा आग्रह होईल का दुराग्रह होईल? दुराग्रह होईल. आणि दुराग्रही मनुष्याला औषध नसतं. दुराग्रह कुठल्याच कामाचं नाही. मनुष्याला खरं तर आग्रहच नसावा. बुद्धीर फलम अनाग्रहा, कुठल्याही प्रकारचा आग्रह नसावा. आणि आग्रह नसला तर त्याच्यात आग्रहच नसावा, तो दुराग्रह कुठून असावा? आणि दुराग्रही मनुष्याला औषध नसतं. ते नामदेव शास्त्री महाराज, आपण मागे एकदा सांगितलेली गोष्ट, ती गोष्ट अशी सांगत असतात. ते म्हणले आमचा एक हरिभाऊ नावाचा वारकरी होता. विद्यार्थी अवस्थेत असताना ते वारकरी ते पुण्याला गेले. एका वकिलाच्या घरी गेले. वकील म्हणजे बुद्धिजीवी प्राणी, आणि त्यात बरेच वकील नास्तिकवादीच असतात. सगळेच असतात असं नाही. गेल्या गेल्या चहा पाणी झाल्याच्या नंतर त्यांनी सुरू केलं, तुम्ही देव मानता का? म्हणले हो. यांना विचारलं हो. आणि म्हणले आम्ही मानत नाही. म्हणले आमचा आग्रह नाही. हे विद्यार्थी अवस्थेत होते, त्याच्यासोबत हरिभाऊ वारकरी जरा पोचलेले होते. म्हणले तुम्ही मानत नाही तर आमचा तुम्हाला आग्रह नाही ना. तुम्ही मानत नाही, तुम्ही तुमच्या ठिकाणी, आम्ही मानतो आम्ही आमच्या ठिकाणी. नाही म्हणले पण आम्ही मानत नाही ना. म्हणजे मानू नका ना. नाही म्हणले पण आम्ही मानत नाही, तुम्ही का मानता सिद्ध करून द्या. म्हणले आम्ही मानतो. मग तुम्ही पाहिला का? म्हटले आम्ही नाही पाहिलं. मग का मानता? म्हणले संत आमचे सद्गुरू सांगतात म्हणून आम्ही मानतो. नाही म्हणले पण आपण मानत नाही. म्हणले मानूच नका. नाही म्हणले पण आम्ही मानत नाही ना. मग तुम्ही मानता तर आम्हाला मग सिद्ध करून द्या. मग त्यांनी सांगितलं संत सांगतात, वेद सांगतात, तुम्ही संत मायबाप कृपावंत आमचे ते माता पिता सांगतात म्हणून आम्ही मान्य करतो. तर ते काही मान्य करायला गेलं. ठीक आहे म्हणले. मग ते हरिभाऊ म्हणू लागले अरे अजून उर्षे जयंती आहे, आम्हाला वारकऱ्याला उपवास असतो, काही फळं बिळं देशील की नाही? फराळ वगैरे देतो ना. म्हटले कोणकोणते फळं आणू सांगा. 4-2 नावं सांगितले. म्हणजे मग सफरचंद आणा, चिकू आणा, संत्रा आणा. ते सांगितलेले फळं आणलेत. आणि ते आणल्या ते चिकू आणले. ते म्हणू लागले अरे तुम्ही हे ते सफरचंद आणलेत. सफरचंद आणल्याच्या नंतर म्हणले चिकू कशाला आणले? आता समोर ते सफरचंद, आणि हे म्हणू लागले चिकू कशाला आणले? हरिभाऊ म्हणू लागले. ते म्हणू लागले नाही अहो हे सफरचंद आहे. नाही म्हणले ते चिकू आहे. तर ते म्हणले अहो सफरचंद नाही. म्हणले चिकू आहे. मग ते म्हणले थांबा मी 4 लोकांना घेऊन येतो. ते 4 लोकांना आणायला गेले. शिक्षकाची, वकिलाची, सुज्ञ लोकांची चाळ त्यांना आणायला गेले. तेवढ्यात नामदेव महाराज शास्त्री म्हणत असतात, मी तिथं होतो. ते वय म्हणजे हरिभाऊ मोठे होतात आणि हे छोटे विद्यार्थी होते. म्हणले हरिभाऊ तुम्ही असं काय बोलायला लागला? ते काय आहेत? सफरचंद आहे. तुम्ही चिकू काय म्हणायला लागला? तर ते हरिभाऊ मला म्हटले ना, आम्ही गप म्हटले. ते सांगत असतात तुला ते कळतं तर मला कळत नाही. म्हणजे जे तुला कळतं ते मला कळत नाही असं तुला काय कळायला लागलं? याचा अर्थ मलाही कळतात. ते कोण आहे? चिकू आपलं सफरचंद आहे. पण आपण मान्यच करायचं नाही ना. तो 10 येऊ दे. हे भीमदादाच होते खंबीर, अगदी 100 कौरव आले तरी पुरण्यासारखे. आपण मान्यच करायचं नाही. का बरं? तू म्हटले बघत राहा. मग नामदेव महाराज म्हटले, मी शास्त्रीजी म्हटले मी शांत झालो. ते आलेत. आल्याच्या नंतर 4-5 शिक्षक, वकील वगैरे काय ते अजून ते घेऊन आले. सगळ्याला विचारलं का हो हे काय? सगळ्यांनी सांगितलं सफरचंद. हरिभाऊ बोला आता हे सगळे काय? नाही बोले तुम्ही 10 नाही 100 सांगू द्या. मी सांगतो तर मला चिकून तुम्ही काय सफरचंद म्हणता? मग ते वकील म्हणायला लागला शेवटी आमचं नाविलाज आहे. आम्ही 10-5 जण सांगून जर तुम्ही मान्यच करत नसाल तर त्याला नाविलाज आहे. म्हणले मग मूर्ख आम्हाला तेच सांगायचे. म्हटले वेद सांगतो, 4 वेद सांगतात, 6 शास्त्र सांगतात, 18 पुराणं सांगतात, 4 वेदी जाण, 6 शास्त्री पुराण, 4 वेद जाण 6 शास्त्री पुराण, 18 पुराणे 4 वेदी जाण 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हरीशी गाते. मग 4 वेद सांगतात, 6 आस्तिक शास्त्र सांगतात, 18 पुराणं सांगतात, संत वाङ्मय सांगतात, परमात्मा आहे. आणि साधं विहिरीतलं पाणीसुद्धा बोर घेतल्याशिवाय, विहीर खोदल्याशिवाय दिसत नाही. वायरमध्ये इलेक्ट्रिक पॉवर, त्याला उपकरण जोडल्याशिवाय दिसत नाही. जमिनीतला मकरंद
ते एखाद्या पुष्पाचं जाई बीजारोपण केल्याशिवाय दिसत नाही, तसं जगातला परमात्मा हा भक्ती केल्याशिवाय तुझ्या बापाला कसा दिसेल? मग दिसतच नाही असं दिसत नाही म्हणून मान्य करत नाही. अगोदर भक्ती कर, भक्तीच्या मापे मोजू ते अनंता, इतराने तत्वता न मोजवे अनंत तो वकील म्हटलं, मान्य केलं पाहिजे. मग ते म्हटले नामदेव शास्त्री म्हटले, मी सदा त्या भारी बोल विचारला असं काय केलं? म्हणजे टिट फॉर टॅट, जशा तसे यथा यक्ष तथा बली, लातो की बुद्ध बातोशी नाही मानते. त्यांना असं केल्याच्या नंतर त्यांनी एखादी गोष्ट सांगितली, आपण ती मान्यच केली नाही. मग त्यांना जसं झोंबलं ते, मग त्यांना वाटलं का नाही मान्य केलं पाहिजे. मग तसाच प्रकार हा आहे. म्हणजे याला म्हणतात युक्तीने एक प्रकारचं, तर्काने त्याचं खंडन करणं. तर्केताम तर्केताम मा कुतर्केताम. तसे कोणाचं खंडन बघितलं आपण आता हे अन्नमय कोशाला आत्मा मानणाऱ्या 4 वाकाचं एक प्रकारचं खंडन बघितलं. मग आता इंद्रियाला आत्मा मानणारे त्याच्या पुढचे 4 वाक त्याला लोक आहेत असं म्हणायचं. त्यांचं मत काय आहे थोडक्यात बघा. हे संस्कृत विचारसागराच्या आधारे म्हणजे 4 वाकाचेच एका दिवशी त्याला लोकायत म्हणतात. ते देहात्मवादी झाले ते विरोचन मताने आहे, आणि इंद्रिय आत्मवादी आहे ते लोक आहेत. तर ते म्हणतात स्थूल देह आत्मा नाही. मग कोण आत्मा आहे? तर त्यांनी व्याप्ती केली, यत सत्वे जीवन सत्वम यदा अभावी जीवन अभावम स आत्मा. जे असल्याच्या नंतर जीवन व्यवहार होतो, जे नसल्याच्या नंतर जीवन व्यवहार होत नाही तो आत्मा. मग स्थूल देह असेल तर जीवन व्यवहार, आणि स्थूल देह नसेल तर जीवन व्यवहार नाही असं नाही. स्थूल देहामध्ये इंद्रिय असेल तर जीवन व्यवहार, इंद्रिय नसेल तर मरण व्यवहार. आपल्या संत वाङ्मयातलं वचन आहे त्याकरता, जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानती लहान तोर देह सुखाच्या काजा. आणि तिथून पुढचं आपल्याला महत्त्वाचं आहे, इंद्रिय मावळली आला भागुला आजा, काहीचा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. म्हणजे इंद्रिय आहे जीवन व्यवहार, इंद्रिय नसेल मरण व्यवहार. आपली इंद्रिय आपलं कार्य करण्याकरता धडधाकट आहे, तो पण मनुष्य जगण्यात आनंद आहे. इंद्रियच कुठली साथ देत नसेल तर त्यावेळेला तो देवाला सुद्धा म्हणतो, देवा एकदा उचल माझी चिठ्ठी कुठे हरवली. म्हणजे त्यावेळेला मरणापेक्षाही ते भयंकर जगणं असतं. त्यावेळेला मनुष्याला मृत्यू आल्याला बरा वाटतो. आता येत नाही कधी कधी तो भागव नाही, पण जीवन व्यवहार कोण असेल तर आहे, इंद्रिय असेल तर आहे, आणि कोण नसेल तर इंद्रिय नसेल तर. म्हणजे याचा अर्थ इंद्रिय सत्वे जीवन व्यवहार सत्व, इंद्रिय अभावे जीवन व्यवहार अभाव. म्हणून कोण आत्मा म्हटलं पाहिजे? इंद्रियच आत्मा म्हटलं पाहिजे. बरं तुम्हीच काय म्हणलं होता, मी बुद्धी ज्याच ठिकाणी होतो तो आत्मा. आताच म्हणलो आपण अहम पश्यामी, अहम जिग्रामी, अहम गच्छामी, अहम वदामी. असं म्हणताना कशाच ठिकाणी मी बुद्धी झाली? इंद्रियाच ठिकाणी मी बुद्धी होते. म्हणून इंद्रियच काय म्हटलं पाहिजे? आत्मा म्हटलं पाहिजे. असं हे इंद्रिय आत्मवादीचं मत आहे. मग हे इंद्रिय आत्मवादीचं जे मत आहे तेही खंडन करतात कोण? प्राण आत्मवादी. तर ते इंद्रिय आत्मवादीचं पहिले मंडन काय आहे ते आपण पाहू, आणि मग त्याचं खंडन करताना तो विचार पुढे बघू. 24 क्रमांकाचा परिच्छेद बघा. इंद्रियास आत्मा म्हणणाराचे मत. इंद्रिय आत्मवादी म्हणजे इंद्रिय आत्मा म्हणणाराचे असे मत आहे की स्थूल शरीर काय नाही बोला, आत्मा नाही. परंतु स्थूल शरीरात राहलेली जी इंद्रिय आहे तीच काय आहे? आत्मा आहे. का बरे? कारण जीवन व्यवहार होतो. म्हणजे स्थूल देहामध्ये कोण असेल तरी जीवन व्यवहार होतो, इंद्रिय असतील तर जीवन व्यवहार होतो, आणि इंद्रिय नसेल तर मरण व्यवहार होतो. म्हणून इंद्रियच काय म्हटले पाहिजे? आत्मा. इंद्रियाच्या अधीन कोणाचा व्यवहार आहे? जीवन व्यवहार आहे. किंवा मरण व्यवहार सुद्धा कोणाच्या अधीन होतो? एक प्रकारचा इंद्रियाच्या अधीन आहे. जोपर्यंत शरीरात इंद्रिय असतात ना तोपर्यंत जीवन व्यवहार, आणि इंद्रिय नसेल तर एक प्रकारचा मरण व्यवहार होतो. म्हणजे इंद्रियाच्या भावात जीवन व्यवहार आणि इंद्रियाच्या अभावात मरण व्यवहार. या दोन्ही व्यवहाराला कारण भावाभाव रूपाने कोण आहेत? इंद्रियच आहे. मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, अशा रीतीने अहमबुद्धीसुद्धा कोणाच ठिकाणी होते? या इंद्रियाच ठिकाणीच होते. म्हणून इंद्रियच काय आहे? आत्मा आहे. असं इंद्रिय आत्मवादी लोकायत 4 वाकाची एकदिशी यांचं मत झालं. म्हणजे एक प्रकारचं हे मंडन झालं. पण यांचं मतसुद्धा कसं आहे? खंडितच आहे. कसं ते खंडित आहे ते आता आपण बघा. इंद्रिय असेल तर जीवन व्यवहार आणि इंद्रिय नसेल तर मरण व्यवहार अशी व्याप्ती देऊन, बरं मी बुद्धी स्थूल देहाच ठिकाणी न होताना स्थूल देहामध्ये राहणारे इंद्रियाच ठिकाणी होते. म्हणून इंद्रियच काय आहे? आत्मा आहे. असं इंद्रिय आत्मवादीचं मत आहे. पण हे मतसुद्धा खंडितच आहे. आता ह्या गोष्टी सगळ्या काय? शाखाचंद्र न्यायाने हा विचार चालला, सगळा शास्त्रकारानेच प्रतिपादन केला. ते हळूहळू आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत आता घेऊन चालले. पहिले आपल्याला त्यांनी धनातून आपल्या त्या वस्त्रातून काढून धनात आणलं, धनातून काढून पुत्रात आणलं, पुत्रातून काढून आपलं घरात आणलं, घरातून काढून पुत्रात आणलं, पुत्रातून काढून
भार्येत आणलं, भार्येत काढून स्थूल देहात आणलं, आता स्थूल देहात काढून इंद्रियात आणलं, इंद्रियातून काढून पण आता ते आपल्याला प्राणापर्यंत घेऊन जाणार. कसं बोलतात बघा. आता त्याच्यात असं आहे, तुम्ही काय म्हटले, इंद्रिय असेल तर जीवन व्यवहार, इंद्रिय नसेल तर मरण व्यवहार, मी बुद्धी इंद्रियाच ठिकाणी होती म्हणून इंद्रियच आत्मा. पण हे विधान चुकीचं आहे, हे विधान बरोबर नाही. म्हणजे का बरोबर नाही, ते खंडन करताना म्हणतात यद अभावे शरीर न तिष्ठेत स आत्मा, अशी व्याप्ती करा. ज्याचा भाव आहे शरीर आहे, ज्याचा भाव नाही शरीर नाही, तो आत्मा. मग यद अभावी शरीर न तिष्ठेत स आत्मा, मग कोणाचा अभाव झाल्याच्या नंतर शरीर राहत नाही? उत्तर आहे प्राणाचा अभाव झाला का शरीर राहत नाही. प्राणाचा भाव आहे शरीर आहे, प्राणाचा भाव नाही शरीर नाही. कसं ते? आणि असं आहे का इंद्रियाचा भाव नाही शरीर नाही? असं नाही, इंद्रियाचा भाव आहे तरी शरीर आहे, इंद्रियाचा अभाव आहे तरी शरीर आहे. एकदा त्या श्रोत्र आहे, श्रोत्राच्या गैरहाजरीमध्ये हे असं ते चुकीचं झालं ना अभिनय. ते सदानंद गुरुजी म्हणायचे अभिनय चुकला का काय अर्थ नाही त्याला, एक तर करू नये, झाला तर तो व्यवस्थित झाला पाहिजे. आता श्रोत्र इथं म्हटल्याच्या नंतरच गै म्हैस पाणी में. मग श्रोत्राचा अभाव झाला तर जीवन व्यवहार आहे, कारण श्रोत्रा वाचून त्याला बधीर म्हणतात, बधीर बहिरा म्हणतात. पण त्याचं जीवन चाललं की नाही? चाललं. तोही सांगतो बहिरा झालो या जगी, का बरं नाही ऐकले, हरिकीर्तन नाही केले, पुराण श्रवण नाही केले, वेदशास्त्र पठन गर्भी बहिरा झालो त्या गुन्हे, असं म्हटलेलं आहे. म्हणजे श्रोत्रा वाचून बधिरत्व, नेत्रा वाचून अंधत्व, नेत्रा वाचून आंधळा होतो, वाणी वाचून मुकत्व, पाया वाचून पंगुत्व. पण जीवन चाललं का जीवन आहे? त्याचं जीवन आहे. मग जीवन म्हणजे यद अभावे शरीर अभाव. मग आता या ज्ञानेंद्रियाचा किंवा कर्मेंद्रियाचा अभाव असला तर शरीराचा अभाव आहे का भावच आहे? ते असेल तरी शरीराचा भाव आहे, ते नसेल तरी शरीराचा भाव आहे. पण कोण नसेल तर शरीराचा अभाव आहे, प्राण नसेल तर शरीराचा अभाव आहे. प्राण आहे शरीराचा भाव आहे, प्राण नाही शरीराचा भाव नाही. आणि 10 इंद्रियापैकी काही आहे काही नाही तरी शरीराचा भाव आहे. तस्मात इंद्रिय आत्मा न. मग आत्मा कोण? प्राणच आत्मा म्हटला पाहिजे, कारण तो आहे जीवन आहे, प्राण नाही जीवन नाही. आणि माऊलीची ओवी आहे त्याकरता. कालही बोललो आपण, उचलले या प्राणासरशी इंद्रिय निगती आपैसी तैसा मनबुद्धीपासी अहंकार वे. म्हणून आत्मा कोण म्हटला पाहिजे? प्राणच आत्मा म्हटला पाहिजे, इंद्रियाला आत्मा म्हणता येणार नाही. असं प्राणमय कोशाला आत्मा मानणारे जे प्राणात्मवादी आहे, म्हणजे हिरण्यगर्भ उपासक जे आहेत ते प्राणमय कोशालाच आत्मा म्हणतात. आणि ते प्राणालाच काय म्हणतात? आत्मा म्हणतात. कारण जीवन प्राण आहे तर जीवन व्यवहार आहे, प्राण नाही तर आपलं प्राण आहे तर शरीर आहे, प्राण नाही तर शरीर नाही, ही त्यांची युक्ती आहे. पण हेही मत पुढं काय आहे? खंडितच आहे. इति आपी न, असं त्यांचं मत खंडन करताना म्हणतात. तेही थोडक्यात बोलून घेऊ, म्हणजे मग आपण मनोमय कोशाकडे डायरेक्ट आपल्याला जाता येईल वाचून. तर इति आपी न म्हणजे प्राण असेल तर शरीर राहतं आणि प्राण नसेल तर शरीर राहत नाही, म्हणून तुम्ही प्राणालाच आत्मा म्हणता. इति आपी न म्हणजे हे मत खंडित आहे. का बरं? कारण जो अहंतेचा विषय होतो तो ममतेचा विषय होत नाही. म्हणजे जो मी आहे तो माझा नाही, जो माझा आहे तो मी नाही. जसं चावी माझी का मी? माझी आहे तो मी नाही. भ्रमणध्वनी माझा का मी? माझा आहे मी नाही. तसं प्राण माझा का मी? माझा असेल तर तो मी नाही. आणि आपण काय म्हणतो? प्राणास ठिकाणी सुद्धा आपल्याला मम बुद्धी होते. म्हणजे इंद्रिय जसे स्थूल देहास ठिकाणी मम बुद्धी होते म्हणून तो आत्मा नाही, इंद्रियास ठिकाणी मम बुद्धी होते म्हणून तो आत्मा नाही. तूर्त ते प्राण आत्मा का नाही, आपलं इंद्रिय आत्मा का नाही हे सांगताना हे प्राण आत्मावादी काय म्हणतात? यद अभावे शरीरम न तिष्ठेत स आत्मा. पण ही त्यापी न. का बरं? कारण चक्षुष्मान अहम पश्यामी, म्हणजे चक्षुवान मी पाहतो, चक्षुरूप मी पाहतो असं म्हणत नाही. याचा अर्थ मी चक्षुष्मान म्हणजे धनवान, गुणवान म्हणजे गुण त्याहून वेगळा झाला, धनवान म्हणजे तो त्याहून वेगळा झाला. तर इंद्रियवान मी पाहतो म्हणजे इंद्रियापासून मी भिन्न आहे. ठीक ना? इंद्रियवान मी पाहतो म्हणून इंद्रियापासून मी भिन्न आहे. तसं किंवा त्या इंद्रियास ठिकाणी मम बुद्धी होते. मम चक्षु तीक्ष्ण, मम चक्षु मंदा. ज्याला मोतीबिंदू झाला तो म्हणेल मम चक्षु मंदा, ज्याला मोतीबिंदू वगैरे आजार नाही तो म्हणेल मम चक्षु तीक्ष्ण. मग ज्याचा चक्षु तीक्ष्ण आहे किंवा मंद आहे तर तो चक्षुहून वेगळा का चक्षुरूप तो झाला? माझा म्हणतो त्या तो त्याहून वेगळा, म्हणून इंद्रिय काय नाही? आत्मा नाही. मग आत्मा कोण आहे? प्राणच आत्मा आहे. का?
प्राण असेल तर देहाचं अस्तित्व आहे आणि प्राण नसेल तर देहाचं अस्तित्व नाही, असं प्राणमय कोशाला आत्मा म्हणणाराचं जे मत आहे तेही मत कसं खंडित आहे ते पुढे मनोमय कोशवाले सांगतील त्यावेळेला पाहू. आता प्राणमय कोशाचं मंडन काय ते आपण पहिले वाचून घेऊ. परिच्छेद 25 क्रमांकाचा बघा. प्राणमय कोशास आत्मा म्हणणाराची मत. त्यामध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे. एक उपनिषदामधलीच एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. एकदा ते इंद्रिय आहेत ना, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि प्राण यांच्यामध्ये तंटा निर्माण झाला, कलह निर्माण झाला. प्रत्येकजण म्हणायचं अहमपूर्वम, मी श्रेष्ठ. डोळा म्हणायचं मी पाहिलंच नाही तर तुमचं काय होईल. कान म्हणायचं पण मी ऐकलंच नाही तर तुमचं काय होईल. पाय म्हणायचे मी तिथपर्यंतच गेलोच नाही तर तुम्ही काय खाईल. हात म्हणायचं मी तोंडात घातलंच नाही तर काय होईल. दंत जी म्हणायचे आम्ही चावूनमध्ये ढकलच नाही तर काय होईल. म्हणजे प्रत्येकजण ते काय करायला लागला, आपलेच श्रेष्ठत्व मिरवायला लागले. कोणीच माघारी घेईना, कोणीच माघार घेईना. तर एक वेळेला अक्षरशः यांचा कलह, यांचं भांडण ते सत्यलोकाचे अधिपती ब्रह्मदेवापर्यंत गेले. ते मारुती बाबा विनोदाने एक फळाची गोष्ट सांगत असतात. जे फळामध्ये एकदा कलह निर्माण झाला. ती केळी म्हणायची स्वस्तात मस्त, सगळं जग करतं फसतं, असं आपणच श्रेष्ठ. नंतर तो नारळ म्हणायला लागलं श्रीफळ म्हणतात आपल्याला, आणि महाराजाला फुल नाही, फुलाची पाकळी नाही, तरी सुद्धा आम्ही दिल्याशिवाय महाराज हालत नाही आहे ना. मग आम्ही श्रेष्ठ. त्याला एक प्रकारचा विश्वमित्रातल्या सृष्टीतला तो बळी म्हणून त्याला वापरलं जातं. नंतर तो काय ते श्रीफळ झालं, केळी झाली, जांभळ म्हणायला लागलं आपण श्रेष्ठ, आपल्याला काळी मैना म्हणतात. रामफळ म्हणायला लागलं अरे रामफळ, रामाचं नाव आपल्याला. सीताफळ म्हणलं असेल पण राम कोणाच्या अधीन, तर सीताफळ आपण. ते कोणीच माघार घेईना. मग तेवढ्यात फळाचा राजा बाबा म्हणत असताच हापूसचा आंबा आला. तो आंबा पाताक्षणी केळी तर माणूस खाली टाकली. नको गो बाया म्हटले, आपला काही लागणार नाही. जांभळ तर काळं ठिक्कर पडलं, नारळाच्या पोटातच पाणी झालं, फणसाच्या अंगावर तर काटेच आले, आणि त्या सीताफळाला तर खवलीच आले. त्या सगळ्यांनी एकमुखाने मान्य केलं आमचा राजा कोण आहे, आंबा, असं बाबा विनोदाने सांगतात. तसं यांच्यामध्ये तक्रार निर्माण झाली. पण हे माघार कोणीच घेईना. तर त्यावेळेला हे सगळे गेले ब्रह्मदेवाकडे. मग ब्रह्मदेव म्हणायला लागले मी कोणाचाही निर्णय दिला तर तुम्हाला वाटेल पक्षपात केला वडिलांनी, कारण जनक ब्रह्मदेवच आहे ना, सृष्टीचा निंद्रियासुद्धा. मग एक काम करा, एक स्थूल देह देतो, त्याच्यात जा, एक जण बाहेर निघा, साक्षी भावाने या देहाकडे बघा, आणि 1 वर्ष बाहेर साक्षी भावाने राहायचं. आणि ज्याच्या निज्ञाने आपण जी युक्ती दिली ना आता, कोणती, यद अभावे शरीर न तिष्ठेत सा आत्मा, तो श्रेष्ठ. ज्याच्या अभावाने हे शरीर राहणार नाही तो तुमच्या श्रेष्ठ. मग ती सगळी इंद्रिय अगोदर सगळीच एकत्र एका रूपाने शरीरात गेली. आणि पहिला डोळा निघाला म्हणजे दोन्ही डोळे गेले, किंवा एक गेला, 2 गेलेत, आणि बाहेर 1 वर्षभर राहिले. आणि दुरून बघितलं या शरीराकडे तर लोक त्याला अंध, म्हणजे चांगले बुद्धिमान, चांगली होती सूरदास म्हणायची, सात्विक. काही राजसी असले धृतराष्ट्र म्हणायची, काही तामसी फुटका कंदील म्हणायची. पण त्याचं जीवन चाललं, त्याचं काही जीवन नडलं नाही. पुन्हा डोळे आलेत, कान गेलेत, सगळी लोक त्याला बधीर म्हणायला लागले, पण जीवन चाललं. कान आले तर ते वाणी गेली, मुकत्व, लोक मुका म्हणायचे. वाणी गेली, वाणी आली, हात गेले, लोक त्याला कोळा म्हणायचे. हात आले, पाय गेले, लोक त्याला पांगळा म्हणायचे. पण हे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जाऊन आले तरी जीवन निर्वाह म्हणजे शरीर न तिष्ठेत का तिष्ठेत, शरीर तिष्ठेत. यांचा भावाभावामध्ये शरीर राहतं. पण ज्या वेळेला प्राण गेला नाही, फक्त निघून जाण्याचा प्रयत्न करायला लागला. म्हणजे आपला तो वारीच्या वेळेला आपण जसं वळकुटीची तयारी करतो तसं प्राण काहीतरी तयारी करायला लागला. डोळे म्हणायला लागले अंधाऱ्या चाल्या, कान म्हणायला लागले तोप डागली तरी आवाज येत नाही, हातपाय म्हणायला लागले आता लखवा झाला. आणि मग ते म्हणायला लागले असं का व्हायला लागलं, आपल्या सगळ्यालाच सर्व इंद्रियांनी झिरयंती तेजा, असं का होऊ लागलं. म्हटले प्राण जाण्याचा प्रयत्न करायला लागला. ते सगळे धावत आले, त्यांनी घालीन लोटांगणं, वंदिन चरणं, सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं आमच्या बाचाही बा तू, आमच्या श्रेष्ठ तू, या देहाचा राजा तू, पण तू जाऊ नको. याही कथानकावरनं सर्वांचा स्वामी कोण ठरतो, प्राणच ठरतो, असं प्राणमय कोशवाले बोलतायत. ती कथा इथं थोडीशी दिली आहे, वाचतो बघा. प्राणमय कोशास आत्मा म्हणणाराचे मत. हिरण्यगर्भ उपासक प्राणमय कोशास आत्मा म्हणतात आणि युक्ती सांगतात की मरणकाली मूर्छा येते तेव्हा त्याचे पुत्राधिक संबंधी काय शेष असेल तर त्याला ठेवतात.
प्राणशेष असेल बघा, त्यांनी काही म्हणजे कधी काही एकदा भयंकर मरणासन्न व्यक्ती झाली, मुमूर्षू त्याला म्हणतो आपण, तर त्यावेळेला ती पाहतही नाही, बोलत नाही, काही नाही, तरी घरातील लोक उचलून नेऊन त्याला स्मशानभूमीत पेटून देण्याचं धाडस करत नाही. ती म्हणतात नाही नाही, नाडी लागत नाही, असू द्या, रू घ्या म्हणतात, रू थोडा इथं तर लावून पाहणार, हलतोय ना म्हणजे अजूक राहू द्या, दुखदुखी आहे म्हणजे कोण आहे, प्राण आहे, प्राण असला की त्याला ठेवतात, प्राण नसेल तर मग त्याला उचलतात. म्हणून म्हणतात की म्हणजे पुत्राधिक जे ज्ञाती बांधव आहे ते प्राणशेष असेल तर जीवन समजतात आणि नसेल तर मरण समजतात. यावरून प्राणच काय म्हटला पाहिजे, आत्मा म्हटला पाहिजे. स्थूल शरीरात नेत्रा वाचून अंधत्व, श्रोत्रा वाचून बधिरत्व, वाणी वाचून मुकत्व, या रीतीने जी इंद्रिय नसेल त्या इंद्रिया वाचून, त्या इंद्रियाच्या व्यापारा वाचून शरीर राहते, पण प्राणा वाचून मात्र तत्क्षणी काय होते, प्रेत होऊन जाते. आणि शिवाय मी पाहतो, मी ऐकतो या प्रतीतीवरून कोण आत्मा नाही, इंद्रिय आत्मा ठरत नाही. या इंद्रियाहून भिन्न असल्याचे आत्मा मी पाहतो म्हणजे मी नेत्रवान, मी पाहतो. धनवान मी जर असलं का धनाहून भिन्न आहे, तसं नेत्रवान म्हटलं का तो नेत्राहून भिन्न आहे. मग या प्रतीतीवरूनही अहमबुद्धी कोणाच ठिकाणी होत नाही, इंद्रियाच ठिकाणी होत नाही, इंद्रियाहून भिन्न त्याचा द्रष्टा दुसरा कोणीतरी वेगळा आहे. आणि म्हणून आत्मा इंद्रियाहून भिन्न असल्याचे सिद्ध होते. जसे नेत्र स्वरूप मी पाहतो, श्रवण स्वरूप मी ऐकतो, अशी प्रतीती जर आली असती तर इंद्रिय आत्मा आहेत असे म्हणता येईल. परंतु नेत्रवान मी पाहतो, श्रोत्रवान मी ऐकतो, चक्षुवान मी पाहतो किंवा हस्तवान मी आदान प्रदान करतो, यावरून आत्मा इंद्रियाहून काय ठरला, भिन्न आहे. दुसरे असे की सुषुप्तीमध्ये कार्य बघा, आणि हा एक किती गोड युक्ती दिली आहे. सुषुप्तीमध्ये सगळ्या कार्यकर्ते इंद्रियाचा अभाव आहे, सगळी इंद्रिय आपापल्या कारणात लीन झाले, पण त्याही वेळेला शरीराचं अस्तित्व कोणावर अवलंबून आहे, प्राण त्याही वेळेला जागा आहे. म्हणून सर्व गेली आली तरीसुद्धा या शरीराचं 24 तास 12 महिने रक्षण जो करतो तो प्राणच काय म्हटला पाहिजे, आत्मा. म्हणून सुषुप्तीमध्ये कार्यकर्त्या सर्व इंद्रियाचा अभाव असून तेथे प्राण असतात व त्यामुळे जीवन व्यवहार होतो. म्हणून जीवन व मरण इंद्रिय अधीन नाहीत. स्थूल शरीराचा आणि प्राणाचा जो वियोग तेच मरण, याकरिता जीवन व मरण हे प्राणाधीन आहे. म्हणून प्राणच काय आहे, आत्मा आहे, असं प्राणमय कोशाचं काय झालं मत. आता मनोमय कोशास आत्मा म्हणणारे हे त्यांच्या पुढे ते म्हणतात प्राणमय कोशाला तुम्हाला आत्मा म्हणता येणार नाही. मग कोणाला आत्मा म्हटलं पाहिजे, मनोमय कोशालाच आत्मा म्हटलं पाहिजे. तर त्या प्राणमय कोशाला आत्मा म्हणणाऱ्या यांचं मत हे कसं खंडित करतात, आहे ना थोडा वेळ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.